तळोजा फेज 2 सेक्टर 34 आणि 36चे जे भाग्यवान विजेते आहेत ते आज इथे सेक्टर 36ला जमलेले आहेत. त्यांच्या अशा मागण्या आहेत की आता घराचं पोझिशन सुरू झालेलं आहे. 2 वर्ष आम्हाला लेट पोझिशन मिळालेलं आहे, तरी आम्हाला आमचं नुकसान भरपाई 2 वर्ष लेट झालं त्याची पॅनल्टी असे सर्व आम्हाला पैसे परत मिळावे. पैसे परत मिळाले तरच आम्ही घराचं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी करू, अशा त्यांच्या मागण्या आहेत. तर चला आपण त्यांच्याशी बोलू. काय म्हणणं आहे त्यांचं, काय बोलणं आहे त्यांचं. तर नमस्कार, आपण फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आलेलो आहोत. सेक्टर 34 आणि 36चे जे विजेते आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत, 2019चे लॉटरी विनर, 2022चे लॉटरी विनर, त्यांना अजून घराचं पोझिशन मिळालेलं नाही आहे. तर त्यांची अशी समस्या आहे की त्यांना पोझिशन मिळालेलं नाही आहे, त्यांचे पोझिशन लेट होत आहे. तर त्यांना पोझिशन लेट झाल्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. एक तर त्यांचं घराचं EMI आणि एक तर त्यांचं घर भाडं, आर्थिक घर भाडं, म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च चालवताना त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. तर ते आज ते सगळीकडे सेक्टर 34 आणि 36मध्ये जमलेले आहेत. त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊ. तर हे आपले सेक्टर 34 आणि 36चे विनर आहेत. त्यांच्या काय समस्या आहेत तर ते आपल्या थोडक्यात सांगतील. नमस्कार, मेरा नाम रेनू मिश्रा है. और मैं 36 की रहीवासी होने वाली हूँ, हुई नहीं हूँ, मगर इसके लिए यहाँ पर रहीवासी होने के लिए मुझे इतने सारे नुकसान हो रहे हैं कि मैं उसका आपको अंदाज़ा भी नहीं बता सकती. जैसे कि अभी मैंने 2019 में फॉर्म भरा था, तभी सिडको ने कहा था कि ये गरीबों के लिए घर है और गरीबों को मिलने वाला है बहुत ही सस्ते दाम पर. बट ये सिडको ने क्या किया, हमसे हमारे जो पैसे है टाइम पर, जब लॉकडाउन था पहले तो उन्होंने 10% अमाउंट बढ़ा दिया, जो कि नहीं बढ़ाना चाहिए. उसके बाद जो हमने अमाउंट भरा, मैं अपना पर्सनल एक्सपीरियंस बता रही हूँ. जब हम बैंक के पास लोन लेने गए थे ना, तो बैंक ने हमें लोन ही नहीं दिया. बोला कि आप जो पहला EMI है वो पहले भरो, उसके बाद ही आपको लोन मिलेगा. इसकी वजह से मुझे है ना अपनी पूरी ज्वेलरी बेचनी पड़ गई वो पहले EMI के लिए. तब जाके बैंक ने मुझे लोन दिया. उसमें भी वो एडजस्ट करते करते, मतलब वो चीज़ मुझे जमा करते करते है ना पेनल्टी हो गई. तो मैंने पहले EMI के लिए 21,000, फिर दूसरे EMI के लिए 11,000, ऐसे कर करके है ना मैंने बहुत पेनल्टी भी भरी. लेकिन आज सिडको ने 2024 हो गया, अभी तक मुझे घर मेरा नहीं दिया है और मेरा EMI मैं 2.5 साल से भर रही हूँ, मगर सिडको को बिल्कुल भी फ़र्क नहीं पड़ता है. लेकिन मैं इसलिए आगे आई हूँ क्योंकि मुझे मेरा घर भी चाहिए, उसमें सब सुविधाएं भी चाहिए, और साथ साथ मैंने जो भी पैसे मैंने दिए हैं आप लोगों को वो सब मुझे वापस चाहिए, क्योंकि ये मेरा हक है. आप सब लोग मुझे वापस करके दीजिए, तभी सिडको के पास हम भी आएंगे मोर्चा लेकर, क्योंकि यही अब उन्होंने मौका छोड़ दिया है हमारे लिए, और कोई छोड़ा ही नहीं है उन्होंने. आणखी एक विनर आहेत, ते आपलं सांगतील की त्यांना कोणत्या समस्याला सामोरे जात आहे. तर आपण त्यांच्याशी बातचीत केली, ते सांगतील आता त्यांच्या मनोगत. नमस्कार, मी सुरेखा राऊत. सिडको लॉटरीची एक दुर्भाग्यवान लाभार्थी बनत आहे. का? कारण की आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो, मुलांचं शिक्षण चालू आहे, आपलं एक स्वतःचं घर असं आहे, प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्या स्वप्नासाठी आम्ही फॉर्म भरला, पण असं काय माहिती होतं की हे दुर्भाग्य आणखीच लांबच जाणार आहे. खूप वर्ष झाली वाट बघतोय, 2019 पासून आम्ही वाट बघतोय की आमचं घर आम्हाला केव्हा मिळेल. आज भाडं भरून आम्ही मेटाकुटीला आलो आहोत. मुलांचा सगळ्या शाळेचा खर्च करता करता आम्ही परेशान झालेलो आहोत अक्षरशः. आता आम्हाला सिडकोने काहीतरी मार्ग सुचवावा, नाही तर आत्महत्या पलीकडे आम्हाला काही मार्ग सुचत नाहीये. प्लीज आमचं गाऱ्हाणं ऐकावं सिडकोने आणि आम्हाला नुकसान भरपाई परत द्यावी. आम्ही जरी तुम्हाला उशिरा दिला पेमेंट तर आम्हाला पॅनल्टी लावता तुम्ही, अगदी आमची भरायची ऐपत नसतानाही भरतो. मग आता आम्हाला त्यांनी पॅनल्टी द्यावी त्यांच्यातर्फे, एवढंच आमची मागणी आहे. सुनील भाऊ आहेत, ते आपले सांगतील की ते कोणत्या समस्येला सामोरे जातात, तर आपण त्यांच्याशी बोलू. आम्ही सर्व लॉटरी विजेते सेक्टर 34 आणि 36, तर आमच्या मागण्यात सिडकोकडे 1-2-3 मागण्या आहेत की बाबा सिडकोने आम्हाला काय केलं. आता एक सिडको ही एक संस्था आहे आणि सिडकोचं नाव काय आहे, तर सिडको ही शहराचे शिल्पकार आहे. ही सर्वसामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत. आता आम्हाला सिडकोने रूमचं भाडं भरत आहोत. तर ह्याच्याबद्दल जर बोलाल की आता पोझिशन 36 1चं चालू केलेलं आहे. 14 तारखेला म्हणताना उद्या उशी येणार आहे सोमवारी.
त्या प्लॉटचं 14 तारखेला पोझिशन किंवा 15 तारखेला पोझिशन चालू होईल. आम्ही पोझिशन घ्यायला मान्य आहे. दुसरी गोष्ट राहिली, आज आमचं जे नुकसान झालेलं आहे, पोझिशनला आम्ही अडवं नाही किंवा आम्ही बोलत नाही तुम्ही पोझिशन घेऊ नका, कारण का आज जून महिना गेला, पाऊस चालू झाला, तर हे गरीब लोकांचं वर्षाचं भाडं किंवा त्यांना दिवाळी किंवा उन्हाळा किंवा पुढल्या वर्षी पोझिशन घ्यावं लागेल. तर ह्याच्याबद्दल तर आम्ही तर कोणाला बोलू शकत नाही बा पोझिशन घेऊ नका, आणि मी स्वतः पोझिशन घेणार आहे. मी तुमच्या समोर सांगतो, मी स्वतः पोझिशन घेणार आहे. याचं कारण काय, तर आपल्याला शाळेचे ॲडमिशन आहेत आणि सिडकोने आम्हाला पाणी, रस्ते, सगळ्या सुविधा देऊन आमचं जे काही रिफंड आहे, पोझिशनच्या पहिलं रिफंड द्यावं, त्याच्यावरतीच आम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ. दुसरी गोष्ट, सिडकोने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. दुसरी गोष्ट, आज आपण पोझिशन बी घेतलं तर आचारसंहिता झाल्यानंतर ह्याच गोष्टीवरती आपण पुन्हा पुन्हा लढू शकतो, सिडकोवरती मोर्चा नेऊ शकतो, असं आहे. आणि हे आपली एकी आहे, हे जे काय आहे ना, ही आपली एकी आहे. ही सिडकोला दिसते, दाखविलेलं आहे आणि बार बार आपण दाखवत राहत आहोत, असं आहे. मग हे सेक्टर वाईज जे काय आहे, आणि आपल्याला सिडकोनी सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे, आपले सर्वांचं सहकार्य पाहिजे, आणि हे आपलं सहकार्यातनंच आपण उभं राहिलेलं आहे. आणि मी पण त्याच्यामध्येच आहे, मी पण तुमच्यामध्येच आहे. मी पण एक 36-2चा विजेता आहे. त्याच्यामुळे एवढेच मी 2 शब्द बोल. मी देवीदास सांगळे, सेक्टर 34 प्लॉट नंबर 6चा विजेता आहे. आम्ही सर्व इथे दुर्भाग्य विजेतेच आहोत. कुणी याच्यात असा भाग्यवान विजेता आहे नाही. आम्ही सर्वांनी 2019 ते आता 24पर्यंत ज्यांना लॉटरी लागल्या त्यांनी 21 पासून EMI भरायला चालू केलेले आहेत, लोन घेऊन. EMI भरा आता काही नाही, एवढे हलकीचे दिवस चाललेले आहेत, तरी सिडको आमच्याकडे काही लक्ष देत नाही आहे. सिडकोचे काही अधिकारी आहेत, त्यावेळेस रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याच्या आम्हाला असं, आम्ही आता सध्या खाली हाताने आहेत. आमच्याकडे आजच्या परिस्थितीला आज आमच्या ग्रुपमध्ये अजून बरेचसे लोक असतील, त्यामध्ये मी पण आहे. माझ्याकडे उद्या 1 तारखेला रूम भाडं भरायला सुद्धा पैसा नाही, बरोबर. या माझ्यासारखे भरपूर आहेत. इथं ताई पण आलेल्या आहेत, त्यांनी पण सांगितलं, त्यांच्या ज्वेलरी विकलेल्या आहेत. त्यांनी पैसे द्या, स्टॅम्प ड्युटी भरायला पैसे द्या, नाही तर आम्हाला सर्व स्टॅम्प ड्युटी फ्री करू. सेक्टर 34 आणि 36चे भाग्यवान विजेते आहेत. त्यांच्याशी बोलण्यानुसार असं आपल्याला जाणवलं की हे किती अडचणीचा सामना करत आहेत, किती आर्थिक परेशानीचा सामना करत आहेत. त्यांच्याकडे पैसे नाही रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी करायला, तरी लवकरात लवकर त्यांच्या ज्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या असे आपल्याला सांगता येते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.